मी आज ना कोंड्याची रेसिपी बनवणार आहे. हे पाच त्या गव्हाच्या याच्यापासून एक कोंडा आहे ना, याची रेसिपी बनवते भाजी. आणि त्याच्या करताना मी आता हे कांदा कापून घेतलाय. त्याला काय काय साहित्य लागत आहे. हे पहिले लसणाच्या पाकळ्या घेतल्या बरेचशा. ही मोहरी घेतली, हे जिरे घेतले, हे हळद पावडर घेतली, ह्या मिरच्या घेतल्या. मिरच्या भावा बहिणीनं सुकेले बरं का, लय उष्णत आहे ना त्याच्यामुळे 8 दिवसाच्या मिरच्या. आणि अजून हे कढीपत्ता घेतलाय त्याला. आणि थोडीशी लाल पावडर घेते म्हणजे चव येते. हिरव्या मिरच्या थोड्या कमी ना. हे पहिले 2 चमचे लाल पावडर घेते. आता ह्या मिरच्या मी ना खलबत्यात ठेसून घेते. त्या थोड्या बारीक, लय बारीक नाही करायच्या, थोड्या मोठाच राहून द्यायचं. त्या सुकेल आहे त्याच्यामुळे त्या बारीक नाही होणार एवढ्या. उद्या गुरुवार आलाय. आणि इकडं कालवण, शेवग्याचं कालवण शिजत आहे. आणि भाजी थोडी तोंडी लावायला थोडीच करते. तो कोंडा जर वाळवून ठेवला ना गव्हाचा, तो फार वर्षभर टिकवते भाजी बनवायला. आता आपण वाळवून ठेवू. हे पहा आता मिरच्या झाल्या. इथं मीठ तवा ठेवायला. हे पहा भावा बहिणींनो, आता एक शेवग्याचं कालवण मी उतरून ठेवते. शिजले आता ते. आता भाजी बनवते. आणि ह्या बाई लोखंडी तवा आहे, जुना काळचा. तव्यावर भारी होते. तर मी तेल घेते, तापून देते. आता एवढं साहित्य हे हिरवी मिरची, त्याच्यात लसूण, हळद, जिरे, लाल तिखट, मोहरी आणि कढीपत्ता. आणि हे कांदा कापून घेतला. कांदा थोडा जास्त कमी घालायचा मग चव येते. नंतर मी तवा तापला का तेल टाकते. कढईपेक्षा ना लोखंडी तव्यावर जर केली ना लय भारी लागते. चव सुद्धा भारी येते गावरान पद्धतीने. तेल लय तापलं समजा. आता मी मिरच्या टाकून घेते. जिरे मोहरी टाकते. कढीपत्ता एक पण चवी. आणि मग कांदा टाकून घेते. कांदा ना लाल होऊन द्यायचा, जरा मीठ चव येते. आणि चुलीवर लगेच कांदा लाल होते तर का. आणि त्या पोलादी तव्यापेक्षा लोखंडी तव्याला छान लागते. कांदा लाल झालाय. आता त्याच्यात मी हळद आणि लाल तिखट टाकते. मग त्यानंतर कोंडा गव्हापासून बनलेला असा टाकायचा मोकळा करून. एकदा जर खाला ना वाटत किती बरं खाऊ.
बस झालं तर एवढंच ना. तो असा हलवून घ्यायचा. त्याला थोडं तेल जास्त टाकायचं म्हणजे चव भारी येते. चवीनुसार मीठ टाकते मी आता त्याला. मला लय खराटे नाही थोडं. आता आता आपला कोंडा तयार झाला. आता थोडं तेल टाकायचे. आपला कोंडा आता तयार झालाय. बघा किती भारी झालाय. कोंडा जर बनवायचा असला ना लोखंडी तव्यावर बनवायचा. आणि गलती आहे का ग तुला? हाय एवढं तयावर बनवलाय का? तव्यावर झालं. आणि तो राहिला का बरं? ते काही लय नाही बघ. तिकडं येतो आता आपला कोंडा तयार झाला. कोंडा तयार झाला. आणि तोंडी लावायला. आणि इकडं शेवग्याचं कालवण पण केलंय. त्याला फक्त अशी तरी आली. अहो ते कोथमीर राहिले सांगायची. इकडे करू ना. पण आता कोथमीर शेवटला काय. त्याला कोथमीर लागत होती. कोथमीर अशी तर एकच नंबर झाला असता. पण आता आपला कोथमीर नाही ना. बरं थोडं हलवा तो तव बसा ना लई केला का थोडाच करू. उद्या सकाळची करू एवढा. गरमागरम कोंडा तयार झाला. आता त्याला बाजरीची भाकर चपाती सुद्धा गोड लागते. बाजरीच्या भाकरी संगत एकच नंबर. त्याच्यात तांदळाची भाकर सुद्धा गोड लागते. त्याचा सकाळची आपण तांदळाची भाकर करू. आता चपात्या करू. माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका.